महत्वाचा विषय सर. आज आपण जर विचार केला लग्नासंदर्भातला तर लग्न करणं हा जो विषय आहे त्याच्या संदर्भात दोन्ही म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल वाढती वय आहेत. म्हणजे पूर्वीचा जर आपण काळ बघितला तर अगदी 18, 19, 20व्या वर्षात लग्न होतं. पण आज हळूहळू ते प्रमाण 30, 35, 40 पर्यंत सुद्धा आता ते गेलेलं आहे. मध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो, कारण सेटल्ड होण्याची वाट सगळेजण बघत असतात. हे वाढतं वय आणि वाढत्या वयात होणारी लग्न याचा परिणाम वंध्यत्व आपल्याकडे आलंय का, असंही एक शंका याचा खूप डायरेक्ट परिणाम वंध्यत्वावरती आहे. म्हणजे एकदम अतिशय अचूक परिणाम, म्हणजे डायरेक्ट परिणाम जो आहे लेट मॅरेजेस आणि वाढतं वय याचा वंध्यत्वावर आहे. कारण की कुठल्याही गोष्टीचं बघ एक पीक टाइम असतो. म्हणजे आता कुठल्या आपण एक पीक टाइम मध्येच आपली कुठलीही गोष्ट जर केली तर ती परफेक्ट पद्धतीने होते किंवा मग त्याचे आउटकम्स आपल्याला चांगले मिळतात. तर जे मूलबाळ होण्याचा जो पीक टाइम आहे, महिला असो किंवा पुरुष असो, तो असतो एक 19 वर्ष. आज हल्ली तर 19 वर्षामध्ये लग्न कोणी करतच नाही. त्यामुळे तसं रिकमेंडेड नाही की तुम्ही आधी लग्न करून घ्या मग बाकीच्या गोष्टी करत बसा. पण ऍटलिस्ट तुमचं लग्न एक 25च्या आत व्हायला पाहिजे, 25, 26. आणि आजकालचे करिअर ओरिएंटेड लोक आहे, लेट मॅरेजेस आहे, वाढतं वय, याच्यामुळे काय होतं जे आपली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती डे बाय डे कमी होतीये. कारण की आपला एक रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा जो एक पीक टाइम आहे, म्हणजे 19 वर्षापासून ते 25 मॅक्स टू मॅक्स 27 वर्षापर्यंत त्या पिरियडमध्ये आपण एकदम पीकवर असतो रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीमध्ये. जे आपले हार्मोनल पॅरामीटर्स असतील, पुरुषांमध्ये सिमेनचे पॅरामीटर्स असतील, महिलांमध्ये ओसाइट क्वालिटी असेल, त्यांच्या ओव्हरीची हेल्थ म्हणजे अंडाशयाची हेल्थ असेल, गर्भपिशवीची हेल्थ असेल, ते एकदम पीकवरती असतं. म्हणजे दे आर रेडी फॉर द कन्सेप्शन. मग अशा वेळेस जेव्हा आपण ते वय पार करतो, म्हणजे काय होतंय, आपण दिवसांदिवस आपण प्रत्येक मिनिटाला प्रत्येक दिवसाला म्हातारपणाकडे चाललोय. तर म्हणजे इनफर्टिलिटी असो किंवा आणखीन कुठले असो, आपली जी ओव्हरऑल हेल्थ आहे ती आपण कमी होते डे बाय डे. म्हणजे एकदा आपण तो ट्रान्झिशन क्रॉस केला, एक 25चा किंवा 30चा 27चा एक ट्रान्झिशन क्रॉस केला की तिथं आपण टॉप ग्राफ वरती असतो. मग तो ग्राफ असा जातो आणि मग जेव्हा आपण 25, 26, 27 क्रॉस करतो तो ग्राफ इकडे यायला लागतो. म्हणजे डिक्लाइन लेवलला तो ग्राफ असतो. तर मग त्या पद्धतीने जरी तुमचा प्लॅन असेल एखाद्या जोडप्याचा किंवा इंडिव्हिज्युअल मुलाचा मुलीचं, मला लग्न लेट करायचंय, 30 वर्षामध्ये करायचंय किंवा 25शीत करायचंय किंवा 27शीत करायचंय, आधी सेटल व्हायचंय, घर घ्यायचंय वगैरे वगैरे जे काय प्लॅन असतील ते, तर त्याआधी एकदा त्यांनी जे फर्टिलिटी एक्सपर्ट्स आहे त्यांचा एकदा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आणि आपली जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती तपासणं महत्त्वाचं आहे.